पैसे नोटीस पाठवली त्या संदर्भात काम मला काही नोटीस भेटलेली नाही. भेटल्यावर योग्य ते उत्तर देईल. कंबोजचं अजून जे जे काय काढताय ते बाहेर काढेल आणि अशी नोटीस पाठवायचा त्याला कोणताही अधिकार नाही हे मी सांगतो. भाऊ, आज संजय देशमुख यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव साहेबांची सभा होणार आहे. 1,10,000चा लीड या मतदारसंघातून त्यांना भेटला होता. संजय देशमुखांचा मतदारसंघ नाही, हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा मतदारसंघ आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा मतदारसंघ. हा संजय देशमुखाच्या बापाचा मतदारसंघ नाही आहे. समजलं? आहे का? संजय देशमुख यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर 9 कोटी 40 लाखाचा निधी तात्काळ त्यांना देण्यात आला. कुठं आला का आल्यावर मला सांगा फक्त. कारण असा निधी मंजूर करणं, मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सही करणं, अशा शेकडो पत्र आमदारांकडे पडून असतात. निधी मंजूर करायला प्रोसेस हे 6-6 महिने जातात त्याच्यामुळे हे लोकांची दिशाभूल करतात. असा कोणताही निधी मंजूर होत नसतो, असा कोणताही निधी मिळत नसतो. राज्याची आर्थिक स्थिती असते, प्रत्येकाला कोणाला किती निधी द्यायचा राज्याचं धोरण ठरलेलं असतं. आमदारांना किती द्यायचा, खासदारांनी किती द्यायचा याचं धोरण ठरलेलं असतं. मला असं वाटतं हे जनतेची दिशाभूल स्वतःचं थोबाड काळं घालेलं आहे, ते लपवण्यासाठी जनतेला अशा पद्धतीनं उल्लू बनवतात. त्यामुळे कोणत्याही रुपड्याचा निधीसुद्धा यांना मिळालेला नाही आणि मिळणार नाही. नितेश राणेंनी काल टीका केली होती की मातोश्रीवरती वीट दान दिलेली. काय? नितेश राणेंनी काल टीका केली की मातोश्रीनं कोणतीच वीट दान दिलेली नाही, त्याचा पुरावा. मला असं वाटतं त्या नितेश राणे भाटक्याला सांगावं की त्या राम मंदिराच्या याच्यात चोरी झाली, डाके घातले, त्याच्याविषयी बोला आता. आणि हिंदूंनीच केलं. हा रामाचं नाव घेत होते ना, रामाच्या मंदिरसुद्धा यांना पुरलेलं नाही, त्याच्याविषयी बोलावं म्हणा. आणि वीट दिली होती त्याचा काय त्या नितेश राणेला पुरावा द्यायची गरज नाही आहे. वीट जाहीररित्या शिवसेनेनं दिली होती राम मंदिराच्या न्यासाला. त्याचा हिशोब कुठे गेला माहीत नाही, परंतु नितेश राणेंनी मला असं वाटतं की ज्या राम मंदिरामध्ये डाके घातले गेले, चोऱ्या केल्या गेल्या, तिजोरीवर मारली गेली, याच्यावर जरा बोलावं. हिंदूंचंच आहे ना हे. आता रामसुद्धा तुम्हाला पुराणा चोऱ्या करायला आणि डाके घालायला, याच्यावरती काय बोलणार? बोला ना.